श्री स्वामी समर्थ. आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, कधी कधी काय होतं ना, काही ना काही कारणांमुळे सतत दवाखाना चालूच असतो, कटकटी चालूच असतात. कोणतंही शुभ काम घरात होत नाही. काही ना काही कारणामुळे सतत घरामध्ये भांडणीच असतात. घरामध्ये व्यक्ती सतत आजारी असतं. हा प्रकार प्रत्येक घरामध्ये चालूच असतं किंवा घडून गेलेला आहे. याचं काहीतरी कारण असेल. आपण काय करतो ना, श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रात सुद्धा सांगितलं आहे की आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती किंवा पशु पक्षी याचं तुमचं आणि त्याचं काही ना काही संबंध असतो. घरात चिमण्यांची चिवचिव करणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. जेव्हा घरामध्ये चिमणी येते तेव्हा असं म्हणतात की घरामध्ये काहीतरी शुभ वार्ता येणार आहे, काहीतरी शुभ कार्य घडणार आहे. पण घरात असे काही जीव आहे जे घरात आल्यावर असं समजायचं की तुमच्या घराला नजर लागलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की नजर दोष हा सर्वात वाईट असतो. नजर दोषही माणसाला खूप प्रमाणात त्रास देऊन जातो. काही लोक करणी बाधा यावर विश्वास ठेवत नसेल तर काही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात. कधी कधी ना घरामध्ये एक भवरा असतो की तो छोटंसं होल करून राहतो. तुमच्या घरामध्ये आहे का नक्की चेक करा. हा भवरा तुमच्या घरामध्ये येत असेल तर समजायचं तुमच्या घराला नजर लागलेली आहे. आणि नजर लावणारे हे आपल्याच जवळचे असतात. आपले वेल विशर फार कमीच असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात वटवाघूळ येणं. ही देखील तितकीच वाईट गोष्ट आहे. घरात वटवाघूळ येणं. गाईला कुत्र्याला जसं भूकंप येणार आहे जसं समजतं ना, तसं शास्त्रीय पद्धतीने वटवाघूळ घरात येणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्याला माहीत आहे की स्मशानात जास्त वटवाघूळ बघितल्या जातात कारण तिथं वाईट शक्ती आहे. त्याचप्रमाणे तुळशीला बघा, आपण तुळशीला पाणी घालतो, ची काळजी घेतो, तरीही तुळस वारंवार खराब होणं हे देखील वाईट संकेत मानला जातो. तुळशीची काळजी घेऊनही तुळस वाळत असेल तर हा खूप वाईट संकेत आहे. असं म्हटलं जातं की घरावर आलेलं संकट तुळस हे आपल्यावर घेत असते, म्हणून तुळस वाढते. तुळस वाढत असेल तर समजून जायचं की आपल्या घरावर आलेलं संकट हे तुळशीने तिच्यावर घेतलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की भवरा घरात येणे, वटवाघूळ घरात येणे आणि तुळस वाढणे हे असे लक्षणं आहेत की तुमच्या घराला नजर लागलेली आहे. त्यामुळे घरामध्ये देवाचे नामस्मरण कीर्तन करायला हवे. असे केल्याने घराला लागलेली नजर कमी होत जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.